साधारणतः 50 ते 60 कांड्या वाढलेला ऊस आपण बघितला असेल. अनेक शेतकऱ्यांनी व्हिडिओसुद्धा व्हायरल केले होते की 50 कांड्याचा ऊस झाला, 60 कांड्याचा ऊस झाला, 55 कांड्याचा ऊस झाला. बेसिकली आपण बघितलं तर 50 ते 60 कांड्या हा खूप जास्त वाढलेला ऊस असा आपण मानतो. अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा ते व्हिडिओ व्हायरल केलेले आत्ता बघितले असतील. परंतु आत्ता आपल्याकडे एक 100 कांड्याचा ऊस आपल्याला बघायला मिळतोय. मी आत्ता पुण्यातील कोथरूडमधील गणेश कॉलनीमध्ये आहे आणि एका व्यक्तीने, ते मुळात शेतकरी आहेत, तर त्यांनी घराच्या दारात हा लावलेला ऊस आहे आणि जवळपास 3 मजलेवरती तो वाढलेला आहे आणि टेरेसच्या उंचीपर्यंत तो सरळ उंच वाढलेला आहे. मी स्वतः त्या ऊसाच्या कांड्या मोजलेल्या आहेत. 100पेक्षा जास्त त्या ऊसाच्या कांड्या झालेल्या आहेत. आणि अगदी इथून जर तुम्ही बघितलं, अगदी हे बेट आहे आणि या बेटात एक 10-12 ऊस आहेत आणि वरती जर बघितलं 2 ते 3 ऊस बरोबर टेरेसपर्यंत पोहोचलेले आहेत. नेमकं याचं नियोजन कसं केलं आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि मूळचा पत्ता सांगा. मूळचा पत्ता मी काशीनाथ खंडू जाणले. मूळगाव माझं कासारांबोली मानकरवाडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. मला एक सांगा, हा ऊस तुम्ही कधी लावला होता? हा ऊस मी याचे जे कांडे जे आहे, म्हणजे मी माझे मित्र होते जावळकर, त्यांच्याकडनं मी ऊसाच्या अशा 2 कांड्या घेऊन आलो. त्याच्यानंतर मी माझ्या घरापाशी लावल्या. पण याला 10-12 वर्षापासून आलेला होता. तर मी काही वेळेला जे छाटले गेलेला आहे तो, त्याच्यानंतर मग त्याची वाढ पाहिल्यानंतर मी त्याला वाढवला. आज त्याला 22 महिन्याचा हा ऊस, आता 35 फूट जे आहे हा 22 महिन्याचा आहे. हा ऊस हे बेड 22 महिन्याचा आहे? हा 22 महिन्याचा. आणि आता किती उंचीपर्यंत वाढला? तुम्ही स्वतः कांड्या मोजल्या त्याच्या? हो, मी स्वतः कांड्या मोजल्यात. मी 100 कांड्याचा आहे तो ऊस. 100 कांड्याचा ऊस? हो. कुठल्या जातीचा आहे काय? मी जात वगैरे असे पाहिले नाही. माझ्या मित्राच्या गुऱ्हाळामधनं, शिवाजी पुतळा कोथरूडच्या पाठीमागे गुऱ्हाळ होतं, त्या गुऱ्हाळातनं मी घेऊन आलो आणि तो मी इथे लावल्या गेलेला आहे. बरं. आणि तुम्हाला ते वाटलं होतं एवढं उंच वाढेल? मला वाटलंच नव्हतं एवढं, पण जसे तो वाढायला लागला तशी मला एक प्रकारे त्याची हौस सुटल्यानंतर मी त्याचं मग मशागत करत गेलो. मशागत करत मग तो वाढत गेला. आज तो 22 महिन्याचा झालेला आहे. 22 महिने, जवळपास 2 वर्ष झाली. हा, 2 वर्ष झाली त्याला. मला एक सांगा, याची मशागत म्हणजे नेमकं काय केलं तुम्ही? याला खत काय टाकले? मशागत म्हणजे मी माझ्या गावी गेलो तर मी येताना एक खताचा पोता आणायचो आणि मी त्याला शेणखत वगैरे हे टाकायचो. मी त्याला शेणखत टाकायचो. म्हणजे मुळात म्हणजे आम्ही शेतकरी कुटुंबातले, त्यामुळे आम्हाला पहिल्यापासून हे हौस आहे. तुम्ही 22 महिन्यात एखादं टिपरू मोडून खाल्लंय का कधी? कसं लागतं? हा, याच्यापूर्वी मी 8-9 फुटाचा होता ना ऊस, तो मी तोडलेला आहे. आणि माझी इथं लहान मुलं वगैरे असली ना, मी त्यांना वाटून टाकायचो आणि आमच्या घरामध्ये खायचो मी. हो. आता हा तुम्ही ऊस जर वरती बघितला तर 2-4 ठिकाणी बांधलाय. तर तुम्ही हा कसा बांधलाय नेमकं आणि तुम्हाला किती, म्हणजे कशी वाढ होत गेली? मी याच्या प्रत्येक जसा तो वाढत गेला ना, तसं मी माझ्या हिशोबाप्रमाणे माझ्या खिडकीच्या ह्याने मी तो बांधत गेलो. तारेने? तारेने बांधलं, सुतळीने वगैरे ह्या आणि मी बांधत शेवटच्या 3-3 मजल्यापर्यंत गेलो. शेवटी टेरेसचा जो भाग आला तिथं मला काय बांधता आलं नाही, त्यामुळे मी तसंच सोडून दिलं. पण याला काय विशेष काही खतं वगैरे टाकले? नाही, फक्त मी शेणखत टाकलेले. माझ्या गावाला जनावरं असल्यामुळे मी तिकडनं शेणखत माझे भाऊ वगैरे मला द्यायचे आणि मी घेऊन इथे यायचो आणि मी टाकून द्यायचो. आणि पाणी आठवड्यातनं 2-3 वेळेला घालायचो. आता कॉलनीतली लोक तुम्ही सांगितलं बघायला येतात, नेमकं कसं लोकांना येणारे जाणारे इथं पाहुणे लोक आहेत ना बाहेरचे येणारे, ते इथले फोटो वगैरे काढून घेऊन गेलेले आतापर्यंत. सातारचे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मुंबईचे लोक सुद्धा म्हणजे आम्ही पहिल्यांदाच हा ऊस पाहतोय. अशा लोकांनी इथं पाहिलं. एवढ्या लांब एवढा उंच ऊस आम्ही कधीच पाहिला नव्हता. तुम्ही कुणाच्या शेतात, कुणाच्या घरी असं कधी बघितलं? कुणाच्याही घरी मी पाहिलेलं नाही. तुमच्या तर पहिल्यांदा झालेलं आहे. हो. साधारणतः किती फूट उंची असेल याची? तुमची बिल्डिंग उंची किती? माझ्या बिल्डिंगची साधारण माझ्या हिशोबाप्रमाणे 35 फूट आहे. बरोबर. त्याच्यावरती ज्या कठाड्या साईडच्या बांधल्यात? हो, कठाडे टेरेस मी बांधलेलं आहे. बरोबर. साधारणतः 35 फूट. 35 फूट. आता जर आपण बघितलं तर ही पार्किंगच्या ठिकाणी अगदी छोटी जागा आहे. त्यांनी माती टाकून भरलेली आहे आणि तिथे एक आपण जसं शोभेची फुलांची झाडं लावतो तसं एक ऊसाचं बेड त्यांनी लावलं होतं 22 महिन्यापूर्वी. आणि ते आत्ता जर पाठीमागून जर आपण बघितलं तर जवळपास पूर्ण बिल्डिंग त्यांनी व्यापलेली आहे आणि जवळपास 35, त्यांच्या सांगण्यानुसार 35 फुटापर्यंत त्याची उंची झालेली आहे. मी स्वतः या ऊसाच्या कांड्या मोजल्यात आणि या कांड्या जवळपास 100 कांड्या भरलेल्या आहेत. अगदी त्यातले काही छोट्या कांड्यात, काही मोठ्या कांड्यात. शेती करताना जर आपण बघितलं तर एवढा मोठा ऊस सहसा होत नाही. 50-60 कांड्यापर्यंत ऊस जातो, कारण की ठराविक उंचीपर्यंत वाढला की शेतामध्ये
माती भुसभुशीत होऊन पावसामध्ये माती ओली होऊन ऊस पडतो आणि त्यानंतर पुन्हा तो वाड्याच्या साईडने उभा होतो आणि त्यानंतर ती पुढची वाढ त्याची होत जाते. परंतु बेसिकली एवढा सरळ आणि एवढा उंच 100 कांड्याचा ऊस सहसा शेतीमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. परंतु 25 फूट आहे आणि काही 22 फुटाचा पण ह्या बेटामध्ये आहे. हा बरोबर, यातले जे सगळ्यात उंच जे पोहोचले ते 2 ते 3 ऊस आहेत. बाकीचे जे आहेत त्यातली 25 आहे, काही 25 आहेत, काही 30 आहेत किंवा काही 20 फुटापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा कमी वाढलेले आहेत. असे 10 ऊस आहेत तिथे. बरं 10 ऊस आहेत. हा, एकूण 10 ऊस आहेत. काही 8 फुटाचे आहेत, काही 20 फुटाचे आहे, काही 25 फुटाचे आहे आणि काही 8-8, 10-10 फुटाचे, एक 35 फुटाचा ऊस आहे. बेसिकली रसवंतीसाठी जो ऊस वापरतात 86-032 आणि त्याच्या गोड ज्या जाती आहेत त्या 2-4 जाती आहेत. त्यातली ही एक जात आहे, त्यांनाही माहिती नाही आहे नेमकं जात कुठली आहे. परंतु रसवंतीमधून त्यांनी काही टिपरे आणले होते आणि ते आपल्या घराच्या तिथं एखादं बेट असावं, आपण एक शेतकरी पार्श्वभूमी म्हणून त्यांनी लावलं होतं आणि हा एक अभिनव प्रयोग त्यांनी म्हणजे 100 कांड्याचा ऊस वाढवून दाखवलेला आहे. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पुणे.